नमस्कार. स्वागत आहे आपलं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत पुरण यंत्र किंवा मिक्सर न वापरता मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी कशी बनवायची, ते सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते आपण पाहूयात. सगळ्यात अगोदर इथे आपण कणिक मळून घेणार आहोत. इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात. आता इथे हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालत याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. इथे आपल्याला कणिक मळताना थोडी घट्ट मळून घ्यायची आहे. आता इथे मी याची घट्ट अशी कणिक तयार करून घेते. आता इथे आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला ही कणिक पुन्हा एकदा मर्दून घ्यायची आहे. आता इथे मी ही कणिक छान अशी मर्दून घेते. आता इथे कणिक मर्दून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला हे असेच 15 ते 20 मिनिटांसाठी कणिक छान भिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायची आहे. यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळ इथे मी 3 ते 4 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. इथे आपल्याला सर्वात अगोदर डाळ स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा धुवून घ्यायची आहे. यानंतर 3 ते 4 तासांसाठी अशीच पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता आपण हे डाळ आणि हे पाणी एका कुकरमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे मी या कुकरमध्ये हे डाळ आणि पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला कुकरला टोपण लावून 3 ते 4 शिट्टी देऊन घ्यायची आहेत. आता इथे मी कुकरला 3 ते 4 शिट्टी देऊन घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही इथे आपली ही डाळ मस्त अशी छान शिजलेली आहे. अगदी मऊसूत डाळ इथे आपली ही शिजून तयार झालेली आहे. आता या डाळीमध्ये आपल्याला 1-2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून याची आपल्याला येळवणी म्हणजेच कटाची आमटी करण्यासाठी हे पाणी आपल्याला उपयोगी पडेल. आता आपण हे पाणी एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहोत. आता इथे आपण हे जे पाणी आहे ते एका साईडला ठेवून द्यायची आहे आणि ही जी डाळ आहे यामधील छोटी वाटी डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. ती आपण आमटीमध्ये बारीक करून घालणार आहोत. आता आपण ही येळवणी एका साईडला ठेवून देऊयात आणि याच येळवणीमध्ये आपल्याला आपण जी डाळ काढलेली आहे ती डाळ आपल्याला बारीक करून यामध्ये घालायची आहे. आता आपण हे भांडे एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर एका पॅनमध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे. आता आपल्याला या डाळीमध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. इथे मी 1 वाटी गूळ यामध्ये घालणार आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी मोठी वाटी वापरलेली आहे, त्यामुळे मोठ्या वाटीने अर्धी वाटी यामध्ये गूळ घातलेला आहे. आता आपण हा गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक अशी वेलची पावडर यामध्ये घालायची आहे. इथे मी एक अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मी हे चमच्याने चांगले मिक्स करून घेते. इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि आपण हे चमच्याने 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण पुरणयंत्र किंवा मिक्सरचा वापर करणार नाही आहोत. तर इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासच्या साहाय्याने आपण या पद्धतीने हे पुरण तयार करून घेणार आहोत. इथे आपण डाळ अगोदर भिजवून घेतल्यामुळे डाळ इथे आपली अतिशय छान अशी शिजलेली आहे.
त्यामुळे इथे आपण ग्लासच्या साहाय्याने पुरण इथे तयार करून घेणार आहोत. एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता एक 5 ते 7 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे पुरण इथे तयार झालेले आहे. आता या पुरणामधील जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे पुरण मंद आचेवरती छान असे शिजवून घ्यायचं आहे. आता एक 5 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे हे पुरण घट्ट असे तयार झालेले आहे. आता आपल्याला या स्टेजला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे. इथे आपले हे मऊ अगदी लुसलुशीत असे पुरण तयार झालेले आहे. आता आपण हे पुरण थोडेसे थंड करून घेणार आहोत. आता हे पुरण आपण एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर इथे आपली ही कणिक छान अशी भिजलेली आहे. यामधील आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि या कणकेच्या गोळ्याची इथे आपल्याला या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण हे पुरण भरून घेणार आहोत. पुरण तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. आता इथे आपण हे पुरण भरल्यानंतर या पद्धतीने ही कणिक अंगठ्याच्या साहाय्याने वर घ्यायची आहे आणि याची वरचे टोक जे आहे ते या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे. आता इथे आपण सुरुवातीला थोडेसे पीठ लावून घेणार आहोत. पीठ लावून घेतल्यानंतर आता आपण हे हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे. आता इथे मी हे हळूवारपणे लाटून घेते. सुरुवातीला इथे आपल्याला मध्यभागी अगदी अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे. यानंतर ही पोळी आपल्याला फिरवत फिरवत या पद्धतीने लाटून घ्यायची आहेत. आता इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता इथे आपले हे पुरण व्यवस्थित सर्व कडेपर्यंत पोहोचलेले आहे. आता आपण ही पोळी भाजून घेणार आहोत. इथे मी तव्याला थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे. तवा छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला ही पोळी या तव्यावरती या पद्धतीने टाकून घ्यायची आहे. आता ही पोळी आपण दोन्ही बाजूंनी छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता इथे मी थोडेसे तेल यावरती सोडलेले आहे. आता आपण एक 2 मिनिटांनंतर ही पोळी पलटी करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही टम्म फुगलेली अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी इथे तयार झालेली आहे. आता आपण या साईडने सुद्धा थोडेसे तेल लावून घेऊयात. तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता. आता दोन्ही बाजूंनी छान अशी खमंग भाजून झाल्यानंतर ही पोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने इथे मी बाकीच्या सुद्धा सर्व पुरणपोळी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पुरणपोळी नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा.